अलग अलग क्रमांक की डिंडियाँ यहाँ से जा रही है, जैसे 20, 21, 75, 85। ये परिक्रमा मार्ग, पूरा परिक्रमा मार्ग पैक हो गया है, लेकिन लोग घरों के ऊपर चढ़ के इसे देख रहे हैं। मैं आप लोगों को वीडियो में दिखाई रहा हूँ। माऊली साइड पे जा, गाड़ी में जागा जा। तुम्ही थांबू नका, थांबा। रामकृष्ण हरी। पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करी तीर्थव्रत, किंवा माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, या नियमाला अनुसरून पांडुरंगाची ही वारी अनादी काळापासून चालू आहे। भगवान शंकरापासून वारी चालू आहे। या वारीची परंपरा पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी हातामध्ये पताका, खांद्यावरती पताका घेऊन ही वारी केली, आणि ही परंपरा ज्ञानोबरायांनंतर जगद्गुरु तुकोबारायांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा चालू केला, आणि या पालखी सोहळ्याला पुढे फार मोठं स्वरूप आलं, आणि नंतर हा सोहळा एकत्र चालत होता। पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांच्या पालखी म्हणजे पादुका एका रथामध्ये चालत होत्या, पण भविष्यामध्ये त्या पादुका वेगवेगळ्या स्वरूपामध्ये झाल्या काही कारणास्तव, आणि दोन्ही सोहळे आज फार मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्राचं वैभव नवे जगाला, विश्वाला एक फार मोठा समतेचा संदेश घेऊन ही वारी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात आहे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आम्ही 4 वर्षापासून वारी करता माऊलीची। सोहळा आम्हाला योग्य वाटते। माऊली सोहळ्याचा आमच्या गावाकडल्या बी माऊलीच्या कृपेनं पेरण्या झाल्या, आणि माऊलीच्या आशीर्वादानं आम्हाला बी यायला टाईम भेटला। निश्चितप्रमाणे आम्ही माऊलीची दरवर्षी वारीला पण येता, आणि तसंच आपल्या माऊलीला गुरु गोविंद सिंगचा बी आशीर्वाद आहे आपल्याला। आमच्या इकडं मातासाहेब गुरुद्वारा बी आहे, सचखंड बी गुरुद्वारा आहे। बाबा बलदेव सिंग सचखंडचे अध्यक्ष आहेत। संत श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या दिंडी सोहळ्यामध्ये स्वर्गीय नागोराव मामा दुगावकर यांच्या दिंडीमध्ये मी कमी जास्त 11 वर्ष झालं, आता हे 12 वर्षे त्यांच्या दिंडी मी सोबत आहे। त्यांचे वारस संतोष महाराज नागोराव मामा दुगावकर, आणि आमच्या आसेगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथे सरासरी एक समजा पूर्ण भाई भक्त जी मंडळी आहे। नागोराव मामासोबत 25 होते, आता तरी त्याच्यानंतर वाढलेले आहे 27 आहेत, आणि त्यांच्यासोबत आम्ही बाहेर, आणि हे आपलं हे एक नाही शाळी समाज
ग्रह यांच्या इथं आम्ही कार्तिकेला पौर्णिमेला त्या दिंडीमध्ये आम्ही सामील असतो. आमची ननंदबाई आमची भाऊज आहे. आम्ही 12 वर्ष झालं करायला. आम्ही आश्रमशाळामध्ये राहतो. आमचे 12 वर्ष पूर्ण झाले. दिंडीचे किती आहेत ना 98 नंबरमध्ये राहतो आम्ही. पूर्ण 12 वर्ष झाले आमचे. बी.डी. पाटील विस्ताराधिकारी कृषी पंचायत समिती देगलूर जिल्हा नांदेड येथे कार्यरत असून मी जवळपास 25 वर्षापासून या सेवेची सेवा करतो या वारीमध्ये. आणि 8 वर्षापासून माझ्या फॅमिलीसहित मिसेससोबत माझी राहते. मी गाडीत बसत नाही, पायी चालणार आजपर्यंत चालू आहे. महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. मी मोतीराम दिगंबर सोनटक्के, आशेगाव, वसमत तालुका, हिंगोली जिल्हा. मी नाई संघटनेचा उपाध्यक्ष आहे वसमत तालुक्याचे. आज 25 वर्ष झालं वारी करतो मी. दुःख नाही सुख नाही, आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास करतो. दिंडी नंबर 171 नागोराव मामा दिंडी चालक होते, ते स्वर्गीय झाली आहे. त्यांचे दिंडी चालक संतोष मामा आहेत. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय हरी. मी नारायण तानाप्पा शिवगण, बीड तालुका, जिल्हा बीड, राहणार बीड, पांगरी रोड. मी 18 वर्षापासून आळंदी ते पंढरपूर वारी करतो. आणि वारीमध्ये जो आनंद मिळतो तो स्वर्गातसुद्धा आनंद मिळत नाही, एवढा आनंद मिळतो त्या ठिकाणी. म्हणून प्रत्येकाने आपल्या प्रत्येक मेंबरला एक वेळेस तरी वारीमध्ये आणावं, माऊलीचं दर्शन करावं. माऊली त्यांना सुख प्राप्त करून देतो. धन अडका पैसा अडचणीमध्ये ज्ञानेश्वर माऊली त्यांना सहकार्य करतात. जय महाराष्ट्र. मी वैजंती गोबरे, राहणार वडवणी तालुका, जिल्हा बीड. माझे बंधू शिवाजी गोबरे आज 25 वर्ष झालं वारी करते. मी त्यांची बहीण 3 वर्ष झालं वारी करते. त्या माऊलीच्या ह्याच्यात खूप आनंद आहे. त्याच्यातच समाधान आहे. माझे बंधू वारले, त्यांच्या जागेवर मी वारी करायला चालू आहे. हो. माझं गाव नंदगाव आहे, मुखेड तालुका, जिल्हा नांदेड. माझ्या वडिलाचं नाव गोविंदराव नाईक, भावाचं नाव बाबुराव नाईक. एक भाऊ आमचे गेले देवघरी. पतीचं नाव मनोहर पाटील. मी 12 वर्ष झालं वारी करते. आनंद घेते. मला आठवण माहेरची पण येत नाही, घरची पण येत नाही. मी खूप आनंद घेतले, फुगड्या खेळले, असं नदीमध्ये छान सगळं पवले, सगळं केले. आनंद वाटलं मला. ज्ञानेश्वर माऊली की महाराज की जय. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾವಲಿಯವರ ಪಾಲಿಕೆ ಪ್ರಸ್ತಾವನಕ್ಕೆ ಬಂದೇವೆ. ಗದಗ ಬೆಟಗೇರಿ, ಕರ್ನಾಟಕ, ಗದಗ ಬೆಟಗೇರಿ ಜಿಲ್ಲಾ ಗದಗ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಮಹಾರಾಜರ ಆಳಂದಿ ಪಾಲಿಕೆ ಸೋಳಕ್ಕೆ ಬಂದೇವೆ. ಇದು ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಇದು ಹಿಂದೂ ಆಗೋದಿಲ್ಲ ಮುಂದೂ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಮಹಾರಾಜರು ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಸುಖವಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇದನ್ನು ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಬೆಳೆಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂಪ್ರದಾಯಕ್ಕೆ ಯಾರು ಅನೇಯ ಆಗ್ತಾರೋ, ಯಾರು ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಭಗವಂತ ಎಲ್ಲ ಆರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡ್ತಾನಂತ ಹೇಳ್ತಾ ನಾ ಇಲ್ಲಿ ಆಳಂದಿದು ಯಾತ್ರಾ ನೋಡೀನಿ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಆಳಂದಿ ಯಾತ್ರಕ್ಕೆ ತಾವು ಬಂದು ಕಾಸು ಭಾಗಿಯಾಗಬೇಕಾಗಿ ಕಳಕಳಿ ವಿನಂತಿ. अभी रात के सत श्री अकाल बोलो. आप ब्लॉगर हो क्या? हाँ, ब्लॉगर मैं भी हूँ. ब्लॉगिंग करता हूँ. हाँ क्या? हाँ. क्या नाम से है? YG क्रिएशन नाम से. अच्छा. तो अभी यात्रा में साथ में चलने वाला है क्या? हाँ, मैं पंढरपुर से जाने वाला हूँ. परिवार में जाने वाला हूँ. साथ में हमारे पूरे गांव के लोग हैं और उनके साथ में वारी में जाने वाला हूँ. अभी रात के 9 बज रहे हैं और सभी वारकरी लोग पालकी का इंतज़ार कर रहे हैं. मंदिर में जितनी भी डिंडियाँ गई है वो पालकी यात्रा के साथ बाहर आएंगी. पालकी यात्रा के आगे 27 डिंडियाँ रहेंगी और पीछे में 20 डिंडियाँ.
ऐसे करते हुए वो एक जगह पे जाएंगी जो मैं आप लोगों को आगे दिखाने वाला हूँ। वहाँ पर रात को रुकेंगी और मॉर्निंग में फिर पालकी पंढरपुर के लिए निकलेंगी। सबसे पहले उसका ठिकाना पुणे को जाएंगी। ऐसा एक एक दिन करते करते 16 दिनों में ये पंढरपुर तक पहुँचेंगी, जो मैं आप लोगों को दिखाने ही वाला हूँ व्लॉग में। हर एक दिन की खबर मैं आप लोगों को देने वाला हूँ। और यहाँ पर जितने भी वारकरी है और जितने भी माहौली लोग हैं वो बेसब्री से इंतज़ार कर रहे हैं पालकी का। आप देख ही सकते हैं, रोड पे तो खड़े ही है, छतों पे खड़े हैं, बहुत से लोग हैं यहाँ पर। ये देखिए, छत से लेके ग्राउंड तक सब लोग इंतज़ार कर रहे हैं पालकी का। अरे